गद्दार 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 आपण 3 वर्षात तर हा शब्द किती वेळा ऐकला असेल। आता गद्दार कोणाला म्हणतात आणि कुणाच्या कपाळावर गद्दारीचा शिक्का कायमचा मारला गेला आहे, बसलेला आहे। मित्र हो, नमस्कार। थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों पे चश्मा हाय, एक झलक दिखलाए कभी गुवाहाटी में छुप जाए, मेरी नजर से तुम देखो, मेरी नजर से तुम देखो, गद्दार नजर वो आए, मंत्री नहीं वो, मंत्री नहीं वो, दल बदलू है और कहा क्या जाए, जिस थाली में खाए उसमें ही वो छेद कर जाए, मंत्रालय से ज्यादा फडणवीस की गोदी में मिल जाए, तीर कमान मिला है इसको, बाप बेरा ये चाहे। खळबळ उडून दिली, खळबळ, धमाल आणली धमाल या कुणाल कामरानं। अवघ्या काही ओळीमध्ये शिंदे गट अस्वस्थ गेला। वेगळं काही नव्हतं, नवीन काही नव्हतं, गद्दार हा शब्द तर नित्याचाच झालेला आहे, पण कामराच्या विडंबन गीतानं शिंदे गट पुरता घायाळ झाला, घायाळ। बघा ना, मग स्टुडिओ फोडला, धमक्या दिल्या, कामरा नाही घाबरला, नाही डगमगला। आता तर काय हो, मद्रास न्यायालय त्याला अटकपूर्व जामीनही मिळालाय आणि आता तो मुंबईत येतोय। होय, मुंबईत। पण तरीही बघा, वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे प्रकार अजूनही सुरू आहेत। आता हे कशासाठी हो सगळं, कोणालाही कळतं। कुणाल कामरा याचं थाने की रिक्षा, चेहरे पे दाढी, आंखों पे चष्मा हाय हे विडंबन गीत प्रचंड गाजलं आणि वाजलं सुद्धा। त्याच्यावर सगळ्या प्रकारातून दबाव आणले गेले हो। दबाव आणण्याचं हे काम सुरूच आहे, होणार की हो। सत्ता आहे, राजकारण आहे, अहो त्यात अगदी टी सिरीजचा कॉपीराईट सुद्धा। सगळे प्रयत्न करूनही कामरा काही झुकायला तयार नाही, उलट तो आक्रमकपणे आता समोर येऊ लागल्याचं दिसत आहे। खरं तर बघा, शिंदे गटाने याकडे दुर्लक्ष केलं असतं तर या विषयाला अधिक महत्व देखील आलं नसतं कदाचित। कारण गद्दार काय हो, गद्दार 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 आपण 3 वर्षात तर हा शब्द किती वेळा ऐकला असेल। आता गद्दार कोणाला म्हणतात आणि कुणाच्या कपाळावर गद्दारीचा शिक्का कायमचा मारला गेला आहे, बसलेला आहे, हे तुम्हाला माहित आहे, मला माहित आहे, अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे। हे महाराष्ट्रातच काय हो, देशात माहित आहे। बघा ना, ते रस्त्यावर पानटपरीवर सुद्धा लोक गद्दारीचा आवर्जून उल्लेख करतात, अहो चर्चा सुद्धा करतातच की। पण कामरा यांचं हे विडंबन गीत शिंदे गटानं भलतच मनावर घेतलं। पण बघा, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा ज्या वेळेला घोर अपमान केला गेला यांच्याच सत्तेच्या काळामध्ये, त्यावेळेला हे मुख्यमंत्री हेच होते, उपमुख्यमंत्री हे दोन्ही होते, तेव्हा कुणीही नाही मनावर घेतलं। शिंदे गटानं तर नाहीच नाही ना हो। आणि बघा आता तर काय, कामरांच्या गीताला उत्तर द्यायचं म्हणून शिंदे गटाकडून एक गीत आणि एक व्हिडिओ देखील तयार करण्यात आला। काय आहे बघा हे गीत। थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों पे चश्मा लगाए, एक झलक दिखलाए कभी तो विपक्ष की नींद उड़ जाए, मेरी नजर में तुम देखो तो शेर नजर वो आए, मंत्री नहीं वो, मंत्री नहीं वो, कॉमन मैन है, हर कोई उन्हें ही चाहे, हिंदुत्व को जिसने छोड़ा उसको वो सबक सिखाए, घर परिवार से ज्यादा जनता के साथ वो नजर आए, हर तकलीफ और हर मुश्किल में एकनाथ याद आए। असं हे शिंदे गटाचं नवीन गाणं। आता या गाण्याच्या शब्दात तर बघा विशेष काही दम तर नाही, तुम्ही ऐकलेले आहेत। पण हा जो व्हिडिओ आहे ना, हा व्हिडिओ देखील पाहायला कोणी तयार नाही। अहो या गाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांचे वेगवेगळे व्हिडिओ दाखवण्यात आलेले आहेत, पण त्यातही काही दम नाही, त्यामुळे ते कोणी पाहायला तयार नाही।
कोणाला कामराचा व्हिडिओ कोटीच्या पटीत लोक पाहत आहेत, शेअर करीत आहेत, त्याच्यावर चर्चा करीत आहेत, लोक ती गाणं गुणगुणत आहेत. अहो हे भाग्य शिंदे गटाच्या या गाण्याला नाही मिळालं. उलट लोक फिदी फिदी हसत आहेत. आता अशा गाण्यावर गाणं करून गद्दारी हा शब्द पुसला जाणार आहे का हो? बघा ना, नुकतंच सुषमाताई अंधारे म्हणाल्याच आहेत की गद्दारीचा शिक्का पुसण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून एक नाही तर 2 धर्मवीर चित्रपट काढले तरीही गद्दारीचा शिक्का तसाच राहिला, म्हणजे तो पुसला गेला नाही. आता बघा, शिंदे गटाचं हे कामराच्या गाण्यावरचं गाणं, त्याचाही प्रभाव नाही. म्हणजे सुषमाताई म्हणतात तसं 2 धर्मवीर चित्रपट काढून उपयोग नाही झाला, शिक्का नाही पुसला. आता या गाण्यावर गाणं म्हणजे कामराच्या गाण्यावर शिंदे गटाचं गाणं आणून हा गद्दारीचा शिक्का पुसला जाईल काय? अहो रस्त्यावर पान टपरीवर चौकामध्ये होत असलेल्या गद्दारीच्या गप्पा, गद्दारीच्या चर्चा अशामुळं थांबणार आहेत का? नाही म्हणजे तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.